राहतील, पण मी मेलो तरी चालेल, मला गोळीबार मारतील तरी काही फरक नाही पडत, मी येतेच मरीन, पण मी हे गड्डे बुजवणार, मी साथ देणारच करू. जसं आहे तसंच मागू. बोलू द्या ना. मी मेलो तरी चालेल, माझे 2 मुलं आहेत, मुली आहेत, मी बाबासाहेबांना जसे आपले मुलं हरवला ना त्या पद्धतीनं माझे मुलं आनंदात राहतील, पण मी मेलो तरी चालेल, मला गोळीबार मारतील तरी काही फरक नाही पडत, मी येतेच मरीन, पण मी हे गड्डे बुजवणार मी साथ. इथे पार्किंग पाहिजेच नाही, पार्किंग मध्ये होणंच नाही. आपली बाबासाहेबांची पार्किंगच्या नावाने आम्हाला पार्किंग मध्ये पाहिजेच नाही. हे दीक्षाभूमी म्हणजे माझी पवित्र भूमी आहे, आमच्या मानव जीवनाची पवित्र भूमी आहे. ह्या भूमीवर आम्ही आनंद करतो, आनंदाच्या झोपी घेतो, मस्त मजा घेतो, बाबासाहेबाबद्दल आपले मनात विचार घेतो, आनंदानं शांततेनं आपलं जीवन पार पाडतो. त्या बाबासाहेबाबद्दल काही शब्द म्हणजे असे क्रोधीपणानं काहीच होणार नाही. बाबासाहेबांच्या विरोधात जय असल्यानं त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. रडले कशासाठी म्हणजे बाबासाहेबाबद्दल त्याचा मन, त्याची आत्मा, त्याचं चरित्र एवढा माझ्या हृदयामध्ये भरला आहे. माती सुद्धा विकला या लोकांना, कष्ट केला का या लोकांना, मेहनत केला का, मेहनतीचा फळ आपण विकावा, स्वतःच्या मेहनतीचा फळ विकावा, दुसऱ्याच्या कष्टाचा फळ नाही विकावा. हमारे लोग आते हैं यहाँ पे, लाखों लोग आते हैं, उनको यहाँ पे रहने के लिए मतलब जगह कम पड़ती है, बैठने के लिए चलने के लिए जगह कम पड़ती है। और ये सरकार का ये प्लानिंग है कि भाई ये अगर ये सौंदर्यकरण के नाम से अगर 3-4 साल तक के अगर ये कंस्ट्रक्शन चलेगा तो हमारी जो आने वाली धम्म परिषद है यानी धम्म दीक्षा समारोह है ये नहीं होगा ना, ये नहीं होगा क्योंकि लोग आएंगे ही नहीं। उसके बाद में अगर 2-3 साल ऐसा रहा तो धीरे धीरे हमारे समाज का जो बुद्धिस्ट लोगों के जो बुद्धिस्ट अनुयायी है उनका धीरे धीरे यहाँ का जो इंटरेस्ट जो है यहाँ पे आने का है कि नहीं, यानी धम्म प्रेरणा लेने का, यहाँ पे बाबा साहब के विचार लेने का है कि नहीं। यहाँ से यानी बहुत बड़े बड़े स्टॉल लगते, किताबें लेके जाते, ये लेके जाते, बाबा साहब के विचार लेके जाते है की नहीं। तो ये सब चीजें या सौंदर्यीकरणाच्या आडमध्ये हे इथे अवैध पार्किंग म्हणजे भूतळ पार्किंग तयार करून राहिलेले आहे। या पार्किंगमुळे इथे असं होऊन राहिलंय की बौद्ध धर्मियांना संपूर्ण बौद्ध धर्मियांना संपवण्याचं हे षडयंत्र आहे। राज्य सरकार याच्यावरती आपला कब्जा दाखवून हे सगळं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे। आम्हाला आमचं म्हणणं हेच आहे, सौंदर्यीकरण जर करायचं आहे तर जमीन लेवलच्या वरती सौंदर्यीकरण होतं, जमिनीच्या खाली सौंदर्यीकरण होत नाही। आणि हे सौंदर्यीकरणाच्या नावावरती बौद्ध धर्मियांना संपवण्याचं हे षडयंत्र आहे।